तुमच्याशी बोलणार आणि बोलता बोलता तुम्हाला प्रश्न विचारणार. आणि आता बघूया हे नारळ कोणाच्या नशिबात आहे. तुम्ही बरोबर सांगितलेलं आहे. चालता बोलता. नमस्कार, मी तुमचा सेवक प्रणव रावराणे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे सह्याद्री चालता बोलता. चालता बोलता आत्ता आपण पनवेलमध्ये पोहोचलो आहोत आणि पनवेलमधल्या नावडे या गावात पोहोचलेलो आहोत. इथे बरीचशी लोकंसुद्धा जमलेली आहेत. तुम्हाला सांगतो मागासपासून मी त्यांच्याशी गप्पा मारतोय. फार विनोदी लोक आहेत. हसून हसून माझ्या पोटात दुखायला लागलं मागासपासून. आणि ह्यावेळेसचे प्रश्न आहेत ते सुद्धा जरा वेगळे आहेत. आणि त्यापैकी 3 प्रश्नांची सलग 3 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली तर आपण त्यांना देणार आहोत आपल्याकडनं हे चांदीचं नाणं. सुरुवात करूया आपण आपल्या कार्यक्रमाला आणि स्वागत करूया नावडे या गावातील या सगळ्याच ग्रामस्थांचं. सर एकदा जोरदार बोलूया आपला गणपती बाप्पा. क्या बात है. आवाज तर असा आलेला आहे त्याच्यामुळे अब तो आपको समझ में आया होगा आवाज ऐसा है तो अंदाज क्या होगा. आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. पहिले आपले मित्र, काय नाव तुमचं? अरविंद म्हात्रे. आणि काय सांगाल या गावाबद्दल सांगायचं तर आमचा नावडा गाव आधुनिक पुराण काळापासून शिवाजी महाराजांच्या अस्तित्वापासून आलेला हा नावडा गाव आहे. आणि नावडा गावाबद्दल म्हणायचं तर आज 400 वर्षापूर्वीपासून हनुमान जयंतीपासून तर नावड्या गावामध्ये जे वर्षाचं जे हॅपी न्यू इयर केला जातो ते आम्ही गुढीपाडवा आज पारंपरिक नावड्या गावापासून अजूनपर्यंत गुढीपाडव्याला वार्षिक दिन मराठी दिन म्हणून साजरा केला जातो. वा वा, क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्याच्यासाठी. क्या बात आहे. आणि म्हणजे मजा मस्ती तर इथे जोरदार होतच असणार. इथं विनोदाचं असं आहे का आमच्या नावड्या गावामधून आज महाराष्ट्रात जे नाटककार निर्माण झाले ते नावड्या गावातनं जे आमचे धनंजय म्हात्रेंचे वडील जे शाहीर दिनकर म्हात्रे हे इथे कार्यक्रम विनोदी कार्यक्रम आणि विविध महाराष्ट्रभर प्रसिद्ध होते. आणि आमचे गणपती हे जे नावड्या गावात जे बनवायचे ते आज ऐतिहासिक पेनपासून ते आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये आज नावड्या गावातले गणपती बनवण्याच्यामध्ये ते फार मोठे प्रसिद्ध होते. यावरून मला आनंद वाटतो का ते सांगण्यासाठी मला तुमच्याजवळ वेळ मिळाला. वा 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 वा, क्या बात आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊ देत या एकंदरीतच मोठ्या लोकांसाठी. आणि आता आपण सुरुवात करूया. फार सोपे प्रश्न आहेत सर आणि 3 प्रश्नांची उत्तरं जर तुम्ही बरोबर दिलीत सलग तर तुम्हाला मिळणार आहे आमच्याकडून हे बघा हे चांदीचं नाणं. हे बघा हे सध्या माझ्या खिशात आहे पण आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी. मुंबई शहर हे कोणत्या समुद्रकिनारी आहे? मुंबई शहर हे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आहे. उत्तर बरोबर आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सर आता दुसरा प्रश्न आहे तुमच्यासाठी. अरबी समुद्र कोणत्या स्टेटमध्ये? अरबी समुद्र हे गुजरात ते महाराष्ट्र या बाँड्रीवर लागून आहे. स्टेट महाराष्ट्र स्टेटच आहे. महाराष्ट्र नक्कीश्वर गुजरातला पण आहे असं तुम्ही म्हणाला. गुजरातपासून सीमा सांगितली फार पसरलेलं. स्टेट म्हणजे महाराष्ट्र स्टेट. मी तुम्हाला स्टेट असं विचारलं होतं. हा एक गुगली क्वेश्चन होता. अरबी समुद्र आहे. कोणी सांगू शकता का ह्याचं उत्तर? जरा मला परत एकदा जरा. तुम्ही प्रश्न नीट ऐकलात नाही. मी तुम्हाला स्टेटमध्ये विचारलं होतं. अरबी समुद्र हा लिक्विड स्टेटमध्ये आहे. ते पाणी आहे आणि ते लिक्विड स्टेटमध्ये आहे. सर हा एक गुगली क्वेश्चन होता. गणेश पाटील. आपण सुरुवात करूया यांच्यापासून. मला सांगा मेंदू नाही आहे पण डिग्री खूप आहे. काय? खूप सोपं आहे. प्लीज सांगू नका नाही तर प्रश्न बाद होईल. मेंदू नाही पण डिग्री खूप आहे. कॉम्प्युटर. बर कसं काय म्हणजे काय तुम्हाला काय लॉजिक लावून तुम्ही उत्तर दिलं? जिल्हा परिषद सदस्य सांगतील ते बरोबर. अच्छा म्हणजे मेजॉरिटी वरती उत्तर आहेत तरी. अच्छा असं. पण मी तुम्हाला उत्तर कोणाला येत आहे का उत्तर याचं? एक प्रयत्न कोणी करणार आहे का इकडे? मेंदू नाही पण डिग्री खूप आहे. कोण? अमिबा. काय कसं काय बुवा हे अमिबा म्हणजे काय? लॉजिक काय? नाही मी तुम्हाला उत्तर सांगतो. पण हा सुद्धा एक गमतीशीर प्रश्न होता सर. ये भी गुगली थी. जर तुम्ही थोडक्यात विचार केला असता तर तुमच्या लक्षात आलं असतं. मेंदू नाही पण डिग्री खूप आहे आणि ते आहे थर्मामीटर ज्याच्यामध्ये डिग्री मोजतो आपण आणि ज्याच्यामध्ये डिग्री खूप आहे. नाव काय तुमचं? गुलाबताई पाटील. अच्छा, काय करता तुम्ही? सरपंच आहे गावची. ओ आता मला सोपे प्रश्न विचारावेच लागतील कारण इथून मला घरी जायचंय. मला सांगा
लता मंगेशकर, तुम्ही गाणी तर ऐकतच असाल, लता दीदींचे तुम्ही खूप फॅनच असालच. हो. मला सांगा, लता दीदींनी गायलेलं सिनेमातलं जे पहिलं गाणं होतं ते कोणत्या सिनेमातलं होतं? कोणत्या सिनेमातलं होतं? नाही. हा एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे, त्याच्यामुळे मी याचं उत्तर तुम्हाला देणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला आमचा संपूर्ण एपिसोड पाहायचा आहे आणि त्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला याचं उत्तर नक्कीच देणार आहे. असो, आपण परत एकदा पुढे जाऊया. आपण दादा या, आपण तुमच्यापासून सुरुवात करूया. नाव काय? सतीश पाटील, काय करता? ह्युमन राईट्स दक्षता विभाग. दक्षता विभाग. ओके, आता बघूया तुम्ही किती दक्षता घेऊन आमचे प्रश्न ऐकता येते आणि त्याची उत्तरं देता येते. सुरुवात करूया आपण खेळायला. मला सांगा, कोंबडा आधी की अंड? तुम्हीच सांगा. कशावरून? एक गोष्ट लक्षात घ्या, एक्झॅक्टली, त्याच्यामुळे अंडा हे उत्तर बरोबर होतं. असो, हरकत नाही. आपण पुढे जाऊया आणि यानंतर मजा तर आपली खूप चाललेलीच आहे, पण ही धमाल आणि ही मस्ती जी आहे ती लांबून उभे राहून आपल्या सगळ्यांचेच लाडके एक व्यक्ती आहेत जे इथे पाहतायत आणि आपण त्यांना बोलवूया. जरा जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. राम पाटील साहेबांचं जोरदार स्वागत करूया जरा एकदा आपल्या स्टाईलमध्ये. क्या बात आहे. ह्या सगळ्यांबद्दल आधी काय सांगाल? ही खूप प्रेमाने मगासपासून तुमच्या आठवण करत होते. आपल्या चालत्या बोलत्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेली ही सारी मंडळी हां, माझ्या जीवाभावाची आहे. आमचं गाव किंवा हा परिसर हा एक कुटुंबाप्रमाणे आम्ही राहतो आणि त्याच अनुषंगाने ही सारी प्रेमाची जीवाभावाची मंडळी आपल्यासोबत शेअर करत. आम्ही एका संस्थेमध्ये गेलो होतो आणि त्या संस्थेबद्दल आम्हाला काही गोष्टी कळल्या, पण तिथे तुमचं योगदान खूप आहे. तर एकंदरीत त्या संस्थेबद्दल आणि काय सांगाल? म्हणजे त्या ज्या संस्थेचा उल्लेख आपण करायला मागताय, नावडा तळोजी शिक्षण प्रसारक मंडळ, हे माननीय दत्तूशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार विवेकानंद पाटील साहेबांच्या सहकार्यानं मी आणि माझे सहकारी पुंडलिकशेठ म्हात्रे, काशीनाथ पाटील, पंढरीनाथ पाटील, प्रकाश म्हात्रे, हरेश केणी, गणपतबुवा दाभणे, नारायणशेठ ठाकूर अशा या नावडे तळोजे परिसरामध्ये कार्यरत असणाऱ्या साऱ्या सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांनी मिळून स्थापन केलेली एक संस्था आहे. 1999 साली या संस्थेचं पहिलं हायस्कूल आम्ही मंडळींनी आपण ज्या ठिकाणी जाऊन आलं त्या नितळस या ठिकाणी चालू केलं आणि तदनंतर आत्तापर्यंत या संस्थेचे मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या तब्बल 13 शाखा चालू झालेल्या आहेत. नावडा, देवीचा पाडा, तळोजा, घोट, चिंचपाडा, नेरा, विचुंबा, खारघर, कामोठे अशा ठिकाणी या संस्थेचा विस्तार होतो आहे. जवळपास 7,500 विद्यार्थी आज या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. सर्वसामान्य माणसाला चांगल्या दर्जाचं शिक्षण अतिशय अल्प फीमध्ये देता यावं ह्या उद्देशानं या संस्थेची स्थापना आम्ही मंडळींनी केली. शिक्षणाच्या बाबतीत कुठेही कॉम्प्रोमाइज न करता बऱ्याचशा शाळांमध्ये आम्ही ई-लर्निंगचं क्लासेस चालू केलेले आहेत. आत्तापर्यंत या संस्थेच्या माध्यमातून तब्बल 8 कोटी रुपये ग्रामीण भागातल्या गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी मी आणि माझ्या साऱ्या सहकार्यांनी त्या ठिकाणी खर्च केलेले आहेत आणि निश्चितपणानं अतिशय चांगले रिझल्ट्स या संस्थेच्या साऱ्या विद्यालयांच्या येतात. आपण माहिती घेतली असेल, 90%च्या पुढचेच सारे निकाल 10वीच्या या ठिकाणी आहेत. मराठी इंग्रजी माध्यमाचं शिक्षण देत असताना हे शिक्षण केवळ पुस्तकी नसावं, तर त्याच्यामध्ये जिव्हाळा असावा, ह्युमन टच असावा, हा आमचा उद्देश आहे. मला एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगायची आहे. मी शाळा स्थापन करण्यापूर्वी नितळस या गावची कुठलीही मुलगी 7वी नंतर 8वीच्या शिक्षणाला जात नव्हती. थोड्याफार फरकानं तीच परिस्थिती घोट ज्या गावी आमचं वामनबाबा विद्यालय आहे त्या ठिकाणचीही होती. तीच परिस्थिती साधारणतः चिंचपाडा गावामध्ये जे आमचं हायस्कूल आहे त्या ठिकाणची होती. प्रामुख्यानं मुलींचं शिक्षण 8वी नंतर या ठिकाणी जे चालू झालं दुर्गम भागात ते माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. या ठिकाणी नावड्यामध्ये आमचं इंग्रजी माध्यमाचं अतिशय चांगलं युनिट चालू आहे. नावडा ग्रामपंचायतीचं
अतिशय भरीव असं आर्थिक सहकार्य त्या युनिटला मिळत असतं. चांगली प्रशस्त जागा, लागणारं सारं साहित्य पुरवणं, या सगळ्यांच्या पाठी ही जी माझी प्रेमाची मंडळी आहेत, या साऱ्यांचा सहभाग हा अतिशय मोलाचा आहे. आणि हीच मंडळी हे सारं कार्य पुढं नेत असते. मी फक्त निमित्त मात्र आहे. लोकसेवेसाठी शिक्षणाचा प्रसार करणारी एक संस्था म्हणून भविष्यात ही संस्था नावारूपाला येईल, त्या दृष्टीनं आमचे प्रयत्न असणार. क्या बात आहे. धन्यवाद सर. हे जे काही एकंदरीतच तुमचं कार्य आहे त्यासाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि कसं आहे मंडळी, आता एवढं सोन्यासारखी माणसं आहेत, तर ह्यांना आपण चांदीचं नाणं कसं काय देणार, त्यामुळे आपण यांना प्रश्न विचारणार नाही आहोत. ते ऑलरेडी जिंकलेलेच आहेत. तर मला असं वाटतं की अशा अजिंक्य माणसावर आपण काय खेळायचं. तर आपण पण ह्यांची जी जीवाभावाची माणसं आहेत त्यांच्याबरोबर मात्र नक्कीच खेळू शकतो आणि त्यांच्याबरोबर ही मजा मस्ती नक्कीच चालू ठेवू शकतो. त्यामुळेच आपण पुन्हा एकदा वळूया त्याच कार्यक्रमाकडे आपल्या, आणि सरांना मात्र रजा देऊया. धन्यवाद. चालता बोलता. चला तर मग आता पुन्हा एकदा आपण सुरुवात करूया आपल्या आवडत्या कार्यक्रमाला, ज्याचं नाव आहे सह्याद्री चालता बोलता. आणि चालता बोलता आत्ता ही पुरुष मंडळींनी त्यांची उत्तरं दिलेलीच आहेत, पण आता ज्यांच्या समोर पुरुषांची उत्तरं कधीच येत नाहीत अशा महिला आपल्या समोर आहेत. तर आता बघूया आपण त्या काय उत्तरं देत आहेत त्या. नमस्कार, नाव काय? राजश्री बाळाराम पाटील. ओ बर बर, चांगलं आहे. म्हणजे आता मला सोपे प्रश्न विचारावेच लागतील तुम्हाला. बरं, तुम्ही सिनेमा बघता की नाही, म्हणजे पिक्चर बघण्याची आवड आहे की नाही? आवड आहे पण वेळ नसतो. पण म्हणजे बघता, आधी बघायचं. हो. बरं, मी तुम्हाला एक फार सोपा प्रश्न विचारतो. मला सांगा, असा कोणता सिनेमा होता ज्याला 2 इंटरवल होते? नाही सांगते. 2 इंटरवल होते. बघा, खूप सोपा प्रश्न आहे. मी तुम्हाला वेळ देतो अजून. बघा, या प्रश्नाचं जर तुम्ही उत्तर दिलं तर आम्ही मगासपासून हे माझ्या खिशात असलेलं चांदीचं नाणं, हे बघा, हे तुम्हाला मिळेल. हे बघा, हे चांदीचं नाणं आहे जे आम्ही तुम्हाला देऊ शकतो. कोणाला येतंय? कोण? राजा हरिश्चंद्र. राजा हरिश्चंद्र. उत्तर आहे मेरा नाम जोकर. अतिशय सोपा प्रश्न होता. असो, आपण पुढे जाऊया. नाव काय तुमचं? प्रमिला राहुल पाटील. हां, काय करता तुम्ही? हाऊसवाईफ. हाऊसवाईफ आहात. बर 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 बर. मला सांगा, वॅटचा फुल फॉर्म काय? सोपा प्रश्न आहे बघा. वॅट कोणाला येत आहे? कोणाला? व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. व्हॅल्यू ॲडेड टॅक्स असं उत्तर दिलेलं आहे. उत्तर बरोबर आहे. मी म्हटलं सोपा प्रश्न होता आणि लगेच उत्तर बघा कोणी दिलेलं आहे ते. नवीन पिढीने याचं उत्तर दिलेलं आहे. आपण नाव आधी जाणून घेऊया. काय नाव? मानसी दिलीप पाटील. अच्छा, आणि काय करता तुम्ही? 11th स्टँडर्ड सायन्स. 11th स्टँडर्डला आहेत, सायन्सला, पण तरी सुद्धा वॅटचं त्यांना फुल फॉर्म माहिती आहे. ओके, वा, आधी टाळ्या वाजलेल्या आहेत. बरं, एक अत्यंत सोपा प्रश्न. वर्तुळाला, मला आधी एक साधा सोपा प्रश्न. हा प्रश्न नाही आहे, पण आपण जस्ट एक आन्सर चेक करूया. त्रिकोणाला किती साईड्स असतात? 3. ट्रायंगल. ट्रायंगल. ओके. चौकोनाला? 4. ओके. आणि आता क्वेश्चन आहे, सर्कलला किती साईड्स असतात? सर्कलला साईड नसते. साईड नसतात. राऊंड असते. अश्युअर अबाउट इट. ओके. कोणाला अजून काही याच्यावरती स्पेशल टिप्पणी करायची आहे? बघा, इन्फायनाईट, मोजता नाही मोजता येणार. आणि मी मोजून दाखवले तर पॉसिबल. 2 साईड्स असतात. प्लेन असलं तर तसा साईड्स नाही. सर्कलला काय साईड्स आहेत? प्लेन असो नाही तर नसोत काय असणार? 2 साईड्स आहेत, इनसाइड आणि आउटसाइड. मग किती सोपा प्रश्न होता. असो, आपण पुढे जाऊया. आपण बरं, मगाशी प्रश्न उत्तर तर सुरूच राहतील, पण त्याच्या आधी मगाशी मला कोणीतरी सांगितलं होतं की प्रश्न काय विचारता, सोपे प्रश्न विचारायचे. आम्ही गाणीही खूप छान गातो म्हणून. झुनू झुनू त्या पाकरा जा रे माझ्या मायरा, आली गौराई अंगणी तिला लिंब लावणं करा. वा 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 वा, क्या बात आहे. हे तर एक गाणं झालेलंच आहे. मला असं वाटतं की ह्याला उत्तर काहीतरी पुरुष मंडळी सुद्धा देऊ शकतात एखादं गाणं गाऊन. हम नहीं तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. तर
ये है जय और वीरू इनकी दोस्ती आणि प्रश्न विचारतोय मी आहे गब्बर यांच्यासाठी असो परत एकदा आपण तिकडे जाऊया आणि प्रश्नांचा जे तास होता तो आपला कंटिन्यू करूया या बरं तुम्हाला नाव काय तुमचं प्रीती पाटील प्रीती पाटील बरं काय करता तुम्ही हाऊसवाईफ खूप सोपा प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे काही काळजी करू नका तुम्ही मला सांगा काय कठीण आहेत बरं सोपा बरं एक सोपा प्रश्न तुम्हाला मला सांगा गोव्याची राजधानी कोणती पणजी पणजी उत्तर बरोबर आहे जरा जोरदार टाळ्या होऊ द्या बघा सोपा प्रश्न विचारलेला आहे आता फक्त 2 प्रश्न आहेत आणि या दोन्ही प्रश्नांची जर तुम्ही उत्तर बरोबर दिलीत तर तुम्हाला आमच्याकडनं मिळणार आहे हे बघा हे चांदीचं नाणं हे नाणं सध्या मी माझ्या खिशात ठेवतोय जे सेफ आहे काय काळजी करू नका आता मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो खूप सोपा प्रश्न आहे हाही बरं मला सांगा आंतरराष्ट्रीय विमानतळ महाराष्ट्रात कुठे प्लीज असं प्राउंटिंग करू नका नाही तर प्रश्न बाद होईल आणि यांच्यापासून चांदीचं नाणं असो हे उत्तर प्राउंटिंग मधनं आलं त्याच्यामुळे आपण हा हे प्रश्न जरा बाद करूया आपण पुढच्या प्रश्नाकडे येऊया परत एकदा तुम्हाला खूप अत्यंत सोपा प्रश्न काही काळजी करू नका माझ्याकडे खूप सारे सोपे प्रश्न आहेत खूप सोपा प्रश्न मला सांगा एक नॉर्मल आपण असं पकडून इन जनरल पक्षाला साधारणपणे किती दात असतात इन जनरल बघा तिकडनं खाणाखुणा सुरू झालेले आहेत आणि ते तिकडे डमशेरा सुरू झालाय मग असं असेल तर दात नसतात चोच असते बघा नक्की बघा कसं काय चोचीमध्ये दात नसतात का बरं नसतात हे उत्तर बरोबर आहे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत 2 प्रश्नांची उत्तरं तुम्ही बरोबर दिलेली आहेत आणि हे बघा हे चांदीचं नाणं तुमच्या अत्यंत जवळ आलेलं आहे हे बघा इतक्या जवळ आलेलं आहे जरासं लांब आहे हे आणि मी जरा लांब माझ्या खिशात इथे ठेवतोय सुरक्षित आहे ते काही काळजी करू नका आता तिसरा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर तुम्हाला हे चांदीचं नाणं मिळणार आहे खूप सोपा प्रश्न आहे राजकारणावरचा प्रश्न आहे आणि ते तुम्हाला येऊ शकतं असं मला वाटतंय म्हणून मी तुम्हाला तो प्रश्न विचारतो मला सांगा भारतातले असे कोणते माजी मुख्यमंत्री आहेत की ज्यांना कथ्थक डान्स येत होता शेवटचा प्रश्न कठीण कठीण काय सोपा प्रश्न आहे हा बघा अत्यंत सोपा प्रश्न आहे हे बघा हे चांदीचं नाणं आहे जे तुमच्या जवळ आलेलं आहे आणि उत्तर येत आहे नाही घेऊन जाऊ लांब 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 अजून लांब जवळ आलेलं आहे पुन्हा एकदा त्यांनी काहीतरी उत्तर दिलेलं आहे उत्तर काय जयललिता बरं हे कशावर काय काय लॉजिक लावलं तुम्ही जयललितासाठी मला एवढं ना काहीच नव्हतं मला हेच येत होतं नाव म्हणून मी सांगितलंय लॉजिक हे इनलॉजिकल होतं असं पण हे चांदीचं नाणं तुमच्या उत्तरामुळे तुमच्यापासनं लांब गेलेलं आहे लांब 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 आणि ते पुन्हा माझ्या खिशात आलेलं आहे आणि याचं उत्तर अजून कोणी असं इनलॉजिकल सुद्धा चालेल आपल्याला कोणी काही देऊ शकतंय का एक मिस्टर त्यांनी जयललिता सांगितलं होतं तुम्ही काय सांगताय जयललिताच सांगताय बरं ते चुकलेलं असलं तरी सुद्धा असं पण हे उत्तर चुकलेलं आहे आणि याचं योग्य उत्तर आहे फारुख अब्दुल्ला एक शेवटचे काही 1-2 प्रश्न आपण विचारूया बघूया हे चांदीचं नाणं माझ्या खिशातनं जात आहे का आता इथे नवीन आम्हाला एक दिसलेले आहेत ज्या आम्हाला उत्तर देऊ शकतात असं मला वाटतंय तर त्यांचं नाव आधी सगळ्यात पहिल्यांदा आपण विचारूया मनू पाटील अच्छा काय करता तुम्ही मी बिझनेसमध्ये आहे बिझनेसमध्ये ओके मग आपण तुम्हाला बिझनेसचे प्रश्न विचारूया चालेल 3 प्रश्नांची सलग जर का तुम्ही उत्तर बरोबर दिलीत तर तुम्हाला आमच्याकडनं मिळणार आहे हे बघा हे चांदीचं नाणं आहे ते तुम्हाला मिळणार आहे
खूप छान आहे हे नाणं आणि ते तुम्हाला मिळणार आहे. आता हे बघा यांच्या जवळजवळ अगदीच मी देऊन जायला आलोय पण तुम्ही उत्तर देत नाहीत म्हणून मी घेऊन जातोय. असो हा हे तिसरा वाक्य आहे का? बर 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 बर. असो पहिला प्रश्न तुमच्यासाठी. सलग 3 प्रश्न आहेत. तुम्ही बिझनेसमध्ये आहात तर सातत्याने तुमच्या हातामध्ये नोटा तर येतच असणार. तर त्यापैकी पहिला हा प्रश्न आहे की 500 रुपयाच्या नोटीवरती जे वेगवेगळ्या भाषांमध्ये 500 रुपये असं लिहिलेलं असतं ते किती भाषांमध्ये लिहिलं? 2 भाषांमध्ये असतं. एक इंग्लिशमध्ये आणि एक हिंदीमध्ये. स्टेट वाईज असतं. तर आय एम सॉरी. 500 रुपयाच्या नोटवरती किती भाषांमध्ये लिहिलेलं असतं? तुम्ही 2 असं उत्तर दिलं पण 2 हे उत्तर नाही आहे. ते बघा त्यांनी लगेच तिकडे नोट काढून चेक करायला पण सुरुवात केली होती की जेणेकरून काहीतरी मदत होईल म्हणून. पण काही नाही, लोकांनी नोटा नेल्या परत आणून नाही दिल्या जे सांगणार होते इथे येऊन त्यांनी. असो पण मजा आली खेळून तुमच्याबरोबर. आणि खरंच सांगायचं झालं तर कॉर्नरला लिहिलेलं असतं ज्या या वेगवेगळ्या भाषांमध्ये. आणि न्यूमेरिकल इम्पॉर्टंट आहे 500. मग मी ते कधी बघितलं नाही. ओ म्हणजे तुमच्यासाठी ते 500 आणि ते एकंदरीत ही नोट खरी आहे हेच महत्त्वाचं असतं. बाकी त्याच्यापेक्षा पलीकडे काही नाही. वा 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 स्मार्ट आन्सर. पण मजा आली. आणि मला असं वाटतं की ही लहान लहानची मुलं आहेत. ए बाळा काय नाव तुझं? स्नेहा जगदीश आरे शिर्के. अच्छा हो का? तुझं हे नाव आहे? बर 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 बर. मी तुला एक प्रश्न विचारलो त्याचं उत्तर तू मला देशील? हा हो बरं. नाव काय तुझं? स्नेहा जगदीश आरे शिर्के. अच्छा काय करतेस तू? खेळते. अरे खेळतेस तू? अभ्यास करते. अभ्यास करते. बरं 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 बरं. मम्मीकडे बघितल्यावर लगेच अभ्यास करतेस तिने सांगितलंय. असो पण तुला मी एक खूप सोपा प्रश्न विचारणार त्याचं मला तू उत्तर देशील? मला सांग गणपती बाप्पाला आपण फुल वाहतो बरोबर? त्या फुलाबरोबर काय वाहतो ग? प्लीज उत्तर देऊ नका. खूप सोपं आहे. तू जाते गणपती बाप्पाच्या देवळामध्ये? हां मग मला सांग आपण जास्वंदाचं फुल वाहतो लाल रंगाचं त्याच्यासोबत काय वाहतो आपण? बरं तू सांग बरं. दुर्वा. दुर्वा. दुर्वा उत्तर बरोबर आहे. दुर्वा हे उत्तर होतं चिमणे. नाव सांग. अनुष्का सिद्धार्थ पाटील. ओके म्हणजे ते मम्मीला एक उत्तर आलं नव्हतं ते पटकन तू सांगितलेलं आहे. असो पण आता तुझ्यासाठी 2 प्रश्न आम्हाला विचारावेच लागतील ज्याची उत्तर तुला द्यावी लागतील. देशील ना तू? हां बरं. मला सांग सोपा प्रश्न विचारू तुला का कठीण प्रश्न विचारू? सोपा. सोपा. अरे बरं बरं ठीक आहे ठीक आहे. अगदी सोपा प्रश्न विचारतो हां तुला. मला सांग गणपती बाप्पाचं वाहन कोणतं? प्लीज कोणी सांगू नका. सांगितलं तर उत्तर बाद होईल. हां हे बघा काय तुम्ही सांगा. हां काय? उंदीर उत्तर आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. असो पण प्रश्न बाद झालेला आहे का? हळूच कानात सांगता काय का? दुर्वा पण ह्यांनीच सांगितलं होतं ना? नाही 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 दुर्वा बरोबर होतं. असो आता आपण पुढचा प्रश्न तुझ्यासाठी. हां मला सांग आपण जेव्हा हसतो हे बघ हसली. अरे हे किती हसतायत. याचं उत्तर यांना आलं पाहिजे खरं तर सांगायचं झालं तर. जर तुला याचं उत्तर आलं नाही तर मी यांना विचारणार आहे त्याचं उत्तर. ठीक आहे? हसताना आपले किती जे आपले स्नायू आहेत मसल्स आहेत आपले ते यूज होतात? 2 मसल्स. कोणते? हे आणि हे. सो स्वीट ऑफ यू. अरे 2 नाही पण उत्तर आपण हे बरंच असत होते. त्यांना पण विचारतो तुम्हाला येत आहे का उत्तर? तुम्ही नाही. हे बघा या पण हसतायत. अरे या गाण्याही छान बोलतात हसतातही इतक्या छान. वा वा क्या बात आहे. अजून कोणाला येत आहे उत्तर? कोण नाही येत आहे? असो 14 आपले जे मसल्स आहेत ते यूज होतात या हसण्यामध्ये आपल्या. तेव्हा तुम्ही हसत राहा आणि सगळ्यांना हसवत राहा. आणि हा आपला कार्यक्रम असाच आपण सुरू ठेवूया. तोवर आधी सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट राहिलीच ती म्हणजे आपलं गाणं ऐकायची आहे. ती इथवर आलो भाग संपतोय आपण पुढच्या भागात भेटू. पण त्याच्या आधी गाणं महत्त्वाचं आहे कारण इथली जी लोक आहेत ती सुंदर हसतात आणि सुंदर गातात सुद्धा. म्हणूनच ते एकत्र सुंदर राहतात. सुरू करूया आपण गाणं. 1 2 3 स्टार्ट. सगळी स्टार्ट. जिंदगी
ऐसा क्या हुआ रे बोल अरे ऐसा क्या हुआ रे बोलना. बरोबर मी बोलणार आधी तुम्ही तर बोला. भाऊ बोला ऐसा क्यों हुआ रे रे हा कश्मार ले साऊ कश्मार हा टाळा टाळा किती को बसू दे मैं ही रोक है प्यारे. कोणतरी नाचणार होतं इकडे. दोस्तों की दुनियादारी में मसी दिग्या सुरेगा आहे का अजून. तर ही अशी ही लोक आहेत आणि ही अशी छान छान पद्धतीने हसत असतात आणि एकमेकांसोबत राहत असतात. तुम्हीही हसत राहा आणि एकमेकांसोबत राहा. पण हा भाग संपवण्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की लता दीदींनी ज्या सिनेमामध्ये पहिलं गाणं गायलं होतं त्या सिनेमाचं नाव मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते नाव आहे आपकी सेवा मी. हा सिनेमा होता आणि त्यात त्यांनी पहिल्यांदा गाणं गायलं होतं आणि त्यानंतर त्यांनी अनेक गाणी गायली जी आजही आपल्या ओठांवरती आहेत आणि आपल्या हृदयामध्ये. तर असंच एक गाणं आता ही सगळी मंडळी सुद्धा घेऊन येतात आपल्यासाठी. तर आपण बघूया हे कोणतं गाणं हे लोक गात आहेत आणि काय मजा येते. अशी चिक मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची. अशी चिक मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची. असा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा. असा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा. अशी चिक मोत्याची माळ गणपतीला घातली. अशी चिक मोत्याची माळ गणपतीला घातली. अशी चिक माळ पाहून गणपती कसा हसला. अशी चिक माळ पाहून गणपती कसा हसला. असाच गणपती बाप्पा सुद्धा हसत राहणार आहे आणि तुम्ही हसत राहा आणि पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे सह्याद्री चालता बोलता. आणि तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमचे जे काही अभिप्राय असतील ते आम्हाला नक्की लिहून पाठवा. पण त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आमचा पत्ता आहे निर्माती चालता बोलता सह्याद्री दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई 400030. भरपूर पत्र पाठवा आणि आम्हाला खूप 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 आमच्यावरती प्रेम करत राहा. आम्हीही प्रेम करत राहू. धन्यवाद.